नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होवी मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की 15 ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। पण 15 ऑक्टोबर नंतर असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता 15 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव आणि 15 ऑक्टोबर नंतर जो बदल बाजारभावात होणार तर याच्यामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 15 ऑक्टोबर नंतर कुठून कुठपर्यंत पोहोचणार, या तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर मनापासून आवडला तर कृपया एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की 15 ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। पण 15 ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे 15 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव आणि 15 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये भाव का बदलणार, किती बदलणार आणि बाजारभाव पातळी कुठून कुठपर्यंत पोहोचणार। महत्त्वाचा सवाल हा पण आहे की 15 ऑक्टोबर नंतर बाजारभाव वाढणार की मग घटणार। आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तर आज देणार आहे की 15 ऑक्टोबर नंतर जो बदल होणार आहे याच्यामध्ये बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार। पहिल्यांदा तुमची भीती घालवतो की 15 ऑक्टोबर नंतर बाजारभाव वाढणार की घटणार, तर 100% 15 ऑक्टोबर नंतर बाजारभाव वाढणार आहे, घटण्याची शक्यता नाही। म्हणजे तुमचं जे शरीर या ठिकाणी थरथर कापायला लागले, तुमचा जो बीपी वाढलाय तो थोडा कमी होईल, टेन्शन घेऊ नका, घाम पुसा आणि निवांत मनाने व्हिडिओ बघा की 15 ऑक्टोबर नंतर बाजारभावात प्रचंड बदल होणार, पण भाव 100% वाढणार, कमी होण्याची अजिबात शक्यता इथं नाही। मग बाजारभावामध्ये जो प्रचंड बदल होणार तर हा बदल का होणार, कसा होणार आणि बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार समजून घ्या। तर बघा मित्रांनो, मी नेहमी सांगायलो मागच्या 15 दिवसापासून की अमेरिकेमध्ये काय झाले की व्याजदरात जी कपात झाली त्याच्यामुळे काय झाले मित्रांनो की सीबॉटवरती आपल्याला बाजारभाव वधारताना दिसायला लागलाय। तुम्हाला सांगतो याचा इम्पॅक्ट आणखीन आपल्या देशांतर्गत बाजारात आलाच नाही आणि हा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्याला 15 ऑक्टोबर नंतर दिसणार आहे आणि याच्यामुळे 15 ऑक्टोबर नंतर जो बाजारभाव आहे तो आपल्याला कमीत कमी 100 ते 200 ची तेजी दाखवणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, 15 ऑक्टोबर नंतर सरकार हमी भावावरती जी खरेदी सुरू करणार आहे याचाही सकारात्मक परिणाम होणार आणि या सर्व परिणामामुळे तुम्हाला सांगतो 15 ऑक्टोबर नंतर बाजारभाव वाढणार। शिवाय परतीच्या पावसानं मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये जे नुकसान केले याचा सुद्धा परिणाम होऊन 15 ऑक्टोबर नंतर 100% भाव वाढणार आणि वाढला तर आश्चर्य वाटायला नको। मग हा पण प्रश्न साहजिक आहे की मग 15 ऑक्टोबर नंतर जो बाजारभाव प्रचंड बदलणार तर किती रुपयांनी वधारणार। तर बघा मित्रांनो, जे अपेक्षित आकडेवारी माझ्यापर्यंत पोहोचली त्यानुसार कमीत कमी 200 ची आणि सध्याच्या कंडिशनला जास्तीत जास्त 300 ची तेजी येणार आणि बाजारभाव पातळी 15 ऑक्टोबर नंतर 100% 5000च्या भावाला गवसणी घालणार। मग अशा परिस्थितीत 5000च्या भावावर विक्री करायची अथवा नाही करायची या प्रश्नाचं उत्तर मी मागच्या व्हिडिओत दिले तरी सांगतो। 5000च्या वर भाव गेला 15 ऑक्टोबरच्या नंतर तिथे तर काय करायचं मित्रांनो, आपल्याला जेवढी गरज आहे तेवढं सोयाबीन विकायचं। मी समजतो की तुमच्याकडे समजा एक आपण पकडले 40 थैल्या आहेत तर तुम्ही 10 थैल्या 15 ऑक्टोबर नंतर विका, गरज जास्त पैशाची तर 20 थैल्या विका आणि पुन्हा राहिलेला माल तुम्ही दिवाळीनंतर मग नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये विक्री करा। याच्यामुळे काय होईल की भविष्यात 5000चा भाव 5500 झाला, तुम्हाला वाटलं बरं झालं मी तेव्हा काही ना काही माल शिल्लक ठेवला, आता मला भाव वाढून भेटला
आणि भाव गेल्या वर्षीसारखा 5,000वरून पुन्हा 4,500 समजा आला तर वाटेल की बा बरं झालं तेव्हा विकलं होतं, माझं काम पण त्या ठिकाणी ॲडजस्ट झालं आणि माझं नुकसान टळलं. म्हणून कोणी 30 मार्कांनी तुम्हाला रेट सांगेल 15 ऑक्टोबर नंतर एवढा आणि दिवाळीला एवढा, असं नाही होणार. रेट मे बी थोडे बहुत प्लस मायनस होतील, परंतु भविष्य कसं आहे याच्याबद्दल अंदाज देता येतो, पण भविष्यात भाव किती राहणार याची गॅरंटी देता येत नाही. म्हणून कोणावरच अवलंबून राहू नका आणि 15 ऑक्टोबर नंतर 1 टप्पा विक्री करा, बाकी मग आपण 2-3 टप्पे करून विकले तरी काही हरकत नाही. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ होता ज्यात मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की 15 ऑक्टोबर नंतर देशात बाजारभाव का, किती आणि कसे वधारणार आणि बाजारभाव पातळी कुठून कुठपर्यंत पोहोचणार, भविष्यात बाजारभाव कसा राहणार या ठिकाणी सोयाबीनचा, याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.